जे निर्माण झालेलं आहे ते एक ना एक दिवस नष्ट होण्यासाठीच निर्माण झालेलं असतं, ते नष्टच होणार आहे। नमस्कार, मी सचिन गुळीक, तक्ष अकॅडमीच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचं कारण असं आहे जे तुम्हाला वरती टायटलमध्ये दिसते, टेलिग्राम बंद, अफवा, सत्य आणि वास्तव परिस्थिती काय आहे, याच्यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही तथ्य, काही अफवा, काही सत्य आणि सद्यस्थितीमध्ये काय सिच्युएशन आहे टेलिग्रामची तर हे बघणार आहोत। ॲक्च्युली सगळ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी हा टेलिग्राम हा विषय एवढा जिव्हाळ्याचा बनलेला आहे, एवढा आपुलकीचा बनलेला आहे, एवढे त्याच्याबरोबर घट्ट संबंध जोडले गेलेले आहेत की कदाचित काही लोक याच्या वाचून राहू शकत नाहीत अशी सिच्युएशन झालेली आहे। आणि काही 2-4 दिवसांपासून जेव्हापासून टेलिग्रामच्या फाउंडरला अटक झाली तेव्हापासून अगदी भारतामध्ये पाण्याचा, आगीचा किंवा हवेचा किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा महापूर जेवढा आलेला नव्हता तेवढा MPSCच्या या टेलिग्राम चॅनल्सवरती महापूर आला। टेलिग्राम बंद होणार आहे, आमचं हे जॉईन करा, आमचं ते जॉईन करा, आमच्याबरोबर कनेक्ट राहण्यासाठी हे जॉईन करा, इन्क्लुडिंग मी पण अपवाद नाही। या सगळ्या गोष्टींना असं वाटतं ना की माझ्यावरती, माझ्या विषयावरती प्रेम करणारे, ज्यांना इतिहास हा विषय आवडतो, तर ते सगळी मुलं टेलिग्राम जर बंद झालं तर मग कुठं शिफ्ट होणार आहेत? मग आपल्या या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुम्ही जॉईन करून ठेवा, तुम्हाला आवश्यक असेल तर त्या गोष्टी त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळतील, इन्स्टावरती मिळतील किंवा इव्हन तुम्ही सगळ्यांनी यूट्यूब जो जॉईन केलेला आहे तर त्याच्यावरती मिळून जातील। असं प्रत्येकाचं मत आहे। जे योग्य शिक्षक वाटतात, मार्गदर्शक वाटतात, मग ते स्वयंघोषित असू द्या किंवा इतर लोकांनी सर्टिफाईड केलेले असू द्या किंवा मला जमतंय म्हणून शिकवणारे असू द्या किंवा त्यांना खरंच जमतंय आणि विद्यार्थ्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन करतात म्हणून त्यांनी सुरू केलेलं मार्गदर्शन, तर असे खूप साऱ्या लोकांचा, मार्गदर्शकांचा जो बंच आहे याच्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतात तर त्या लोकांचे इतर जे काही सोशल मीडिया चॅनल्स आहेत तर हे तुम्ही जॉईन करून घेता। तर ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा मोठा महापूर आलाय की त्याच्यामध्ये बुडता रोज आपण त्याच्यात बुडतो, रोज गटांगळ्या खातो। जोपर्यंत टेलिग्राम नाही बंद होणार तोपर्यंत सगळेजण आपण त्याच्यामध्ये गटांगळ्या खाणार आहे। आणि आम्ही पण त्याच्यामध्ये महापूर आणणार आहे की तुम्ही हे जॉईन करा, हे बंद होणार आहे, हे जॉईन करा, ते बंद होणार आहे। ठीक, आता हा महापूर झाला, महापूर सगळा संपून गेला। आता टेलिग्राम म्हणजे प्रत्येक गोष्ट संपणारी आहे। मग मी अगोदर एक वाक्य बोललो होतो की ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्या 100% नष्ट होणार आहेत आणि मग त्याच्यामध्ये अपवाद टेलिग्राम का असू नये? जगामध्ये सगळ्यात जास्त युजर्स जर कोणते असतील टेलिग्रामचे, ज्या देशामध्ये टेलिग्राम बनलं त्या देशाचे युजर्स नाही तेवढे जेवढे भारताचे युजर्स आहेत, परंतु फक्त 65 लाख म्हणजेच टेलिग्रामच्या एकूण 1% युजर्स असणाऱ्या फ्रान्स देशाने ह्या टेलिग्रामच्या फाउंडरला अटक केली आणि म्हणूनच हा टेलिग्राम बंदचा सगळ्यात मोठा महापूर आलेला आहे। पण व्हिडिओच्या शेवटपर्यंत जर तुम्ही राहिलात तर नक्की टेलिग्रामचं नेमकं काय होणार आहे? बंद होणार आहे, मग त्या बंद होणार आहे तर त्याच्याबद्दलचे हे सगळे जे क्वेश्चन मार्क्स आहेत, त्याच्यामध्ये ज्या काही अफवा आहेत, याच्यामध्ये जे सत्य आहे आणि सद्यस्थिती काय आहे, तर भविष्यात काय होऊ शकतं, तर याची इत्थंभूत माहिती व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। आता वेळ न लावता हे टेलिग्राम काय, कशा पद्धतीनं का एवढे चर्चेमध्ये आलं, ट्रेंडिंगला का न्यूज आली टेलिग्रामची, ते ही सगळी इत्थंभूत माहिती आपण बघूया। आता याच्यापूर्वी ह्या टेलिग्रामबद्दल एक गंमत सांगतो तुम्हाला की विशेष आभार मानलं पाहिजेत। आता आहेच तरी पण गेल्यानंतर आभार मानण्यात की खूप चांगलं होतं, म्हणजे माणसाच्या बद्दल आपली एक धारणा असते की नाही खूप छान होता तो किंवा खूप छान होती ते, म्हणजे ती संपली किंवा तो संपल्यानंतर आपल्याकडून जे शब्द येतात तर ते जिवंतपणात जर आले ना तर त्या माणसाला जगण्यासाठी अजून प्रेरणा मिळते। म्हणून टेलिग्राम आहे अजून तोपर्यंतच मी त्याची अगदी सराहना करतो, गुणगान गातो की खूप चांगलं आहे आणि याच्यामुळे अनेक लोकांचं भविष्य उज्ज्वल झालं। पण 2013ला सुरू झाली आणि 16 पासून भारतात जेव्हा आलं तर तेव्हापासून आणि त्याच्यापूर्वी खूप सारे अधिकारी झाले होते आणि त्याच्यानंतरही खूप सारे अधिकारी होतात। अपडेट्स असेल, नॉलेज असेल किंवा प्रत्येक ईच एव्हरीथिंग प्रत्येक गोष्टीसाठी आपण टेलिग्रामवरती डिपेंड राहतो। उजडलं, सकाळ झाली की मॉर्निंग विथ टेलिग्राम अशी असते आपली, ना की मॉर्निंग विथ सम स्पेशल पीपल्स, नाही, मॉर्निंग विथ टेलिग्राम ही कन्सेप्ट आता रुजू झाली आणि याच्यामध्ये टेलिग्रामची एवढी महत्त्वाची भूमिका होती आपल्याला स्वतःला अपडेट ठेवण्यामध्ये की खरंच त्या टेलिग्रामचं थँक्यू। पण आता जर बंदच होणार असेल तर मग त्याच्याबद्दल इत्थंभूत माहिती आपल्याला पाहणं गरजेचं आहे। मग हे टेलिग्राम बंद होणार आहे, सत्य किती आहे, वास्तव किती आहे आणि अफवा काय काय पसरल्या आणि त्याच्यात सगळी इत्थंभूत माहिती आपल्याला टप्प्याटप्प्याने घ्यायची आहे। आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की शेवटचं एका मिनिटाचं सांगून देतो की टेलिग्राममुळे जेवढ्या लोकांना फायदा झाला तेवढ्या लोक डिस्टर्ब सुद्धा झालेली होती। अभ्यासच होत नव्हता,
प्रत्येक ॲडमिन स्वतःला मार्गदर्शकाच्या भूमिकेत आणतो आणि मग मुलावरती आपणच कसं श्रेष्ठ आहोत तर हे सांगतो. कधी कधी काही लोकांनी प्री दिलेली नाही, काही लोकांनी मेन्स दिलेली नाही, कधी MPSC आणि UPSCचा गंधही नसतो. तशी लोक बोलायला आणि लिहायला जमतं म्हणून ते आपल्यावरती हवी होतात. आणि आपण म्हणजे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी हलक्या डोक्याच्या म्हणू आपण त्यांना, जे त्यांना फॉलो करत बसतात आणि त्यांचं ऐकतात. उदाहरणार्थ एक जण सांगतो की जी 16 जूनची कंबाईनची एक्झाम आहे, ही 16 जूनची एक्झाम जर कॅन्सल झाली तर 15 दिवसानंतर होणार आहे. 15 दिवसाचे किती 1500 दिवस होऊन जातात हे लक्षात येत नाही त्यांच्या. म्हणजे एक वाक्य बोलतात आणि ते चांगल्या प्रतिष्ठित मार्गदर्शक लोकांचं एवढं दिमाग खराब करून टाकतात की जेवढा भेजा फ्राय एखादी गर्लफ्रेंड पण एखाद्या बॉयफ्रेंडचं करत नसेल. एक उदाहरण सांगायचं झालं तर मग त्याच्या शब्दामुळं आपणही डिस्टर्ब होतो आणि बऱ्याच लोकांना क्वेश्चन्स विचारत बसतो की होणार आहे गो, एका टेलिग्रामवरती ऐकलं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढा अभ्यासासाठी फायदा झाला तेवढा डिस्टर्ब होण्यासाठी सुद्धा फायदा झाला. तुम्ही टेलिग्राम सगळं बंद करून टाका, काही फरक पडत नाही तुमच्या अभ्यासावरती. हार्ड कॉपीजमधून अभ्यास करा. सांगतो हम पुराने जमाने के, ठीक आहे. आणि त्यावेळी फक्त टेलिग्राम, सोशल मीडिया, यूट्यूब काहीच नव्हतं आणि तशा परिस्थितीमध्ये म्हणजे आम्हाला वापरता येत नव्हतं कारण सिस्टम नव्हती, अँड्रॉइड नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये पास झालेले अधिकारी आहेतच ना खूप सारे. मग आपण याच्यावरती का अवलंबून राहतो, सोशल मीडियावरती का अवलंबून राहतो? तर आपल्याला थोडंसं अभ्यासामधून हार्ड कॉपीज वाचून कंटाळा आला की थोडंसं शिफ्टिंग पाहिजे असतं, चेंज पाहिजे असतो, डिस्ट्रॅक्ट पाहिजे असतं आणि म्हणून आपण ह्या सोशल मीडियाचा वापर करतो. पण गंमत अशी झाली की आपण सोशल मीडियाला चालवतो की सोशल मीडिया आपल्याला चालवतं हेच कळत नव्हतं. आणि याच्यामध्ये आपली जिंदगी जाते 4-5 वर्षाची. म्हणजे पहिली ड्रीम पोस्टचा जो फेज असते हे निघून जाते. मजबुरीमध्ये अभ्यास करतो, मजबुरीमध्ये पोस्टच निघत नाही. हे वास्तव आहे सद्यस्थितीमध्ये. आता जाऊया आपण, टेलिग्राम बंद होणार आहे, त्याच्या अफवा वगैरे काय आहेत. हे आहेत कोण तर पावेल दुरोव हे आहेत हे टेलिग्रामचे फाउंडर आहेत. 38 ते 39 वर्षाचा युवक आहे. आपल्यापैकी बरीच लोक या वर्षात सुद्धा अभ्यास करतात. या वर्षी जगाला गुंतवून ठेवण्याचं काम मार्क झुकरबर्ग यांच्या सहित या सगळ्या लोकांनी केलेलं होतं आणि खरंच हे व्यक्ती ग्रेट आहेत. कसं बघूया. आता टेलिग्राम मेसेजिंग ॲपचे रशियन वंशाचे म्हणजे ते मूळतः रशियाचे होते, रशियन वंशाचे संस्थापक होते. फ्रान्सचे दुहेरी नागरिकत्व असणारे हे नागरिक होते पावेल दुरोव. यांना फ्रान्स सरकारने काय केलं, फ्रेंच प्राधिकरणाला सहकार्य करण्यास नकार दिल्यामुळं पॅरिस म्हणजे फ्रान्स जवळ त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांच्यावरती जर गुन्हा सिद्ध झाला तर जवळपास त्यांना 20 वर्षाची शिक्षा होऊ शकते. कारण भारत हा असा एकमेव देश आहे की जिथं न्याय संहिता आहे आणि तिथं दंड संहिता आहे. पहिल्यांदा दंड आणि त्याच्यानंतर न्याय संहिता. हा याच्यावरती मिताक्षरा असेल किंवा दयाभागा ह्या इतिहासाच्या कन्सेप्टवरती मी हिस्ट्रीच्या चॅनलवरती वेगळा एक व्हिडिओ बनवणार आहे. परंतु ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसतं बघा, सबस्क्राईब करून ठेवा. इतिहासाच्या व्यतिरिक्त सगळी माहिती या चॅनलवरती मी टाकण्याचा प्रयत्न करतोय. आता पटपट सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा की टेलिग्रामची सगळ्यात अत्तंभूत माहिती इथं दिलेले बंद होणार अफवा सत्य वास्तव काय आहे. तर बघूया. आता भारत जर सोडला तर भारतामध्ये गंमत काय सांगतो तुम्हाला, एकच सेकंद. तर भारतामध्ये पहिल्यांदा काय असतो, दंड, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय असतो, न्याय. हे भारतामधली सिस्टम आहे. परंतु ही फ्लेक्झिबल आहे, काही कठोर आहे. आणि दुसऱ्या देशामध्ये गंमत काय त्याची तर दुसऱ्या देशामध्ये काय, तो गुन्हेच एवढे गंभीर आहे की तो कोणत्याही प्रकारचा गुन्हा म्हणजे दंडच एवढा गंभीर आहे की गुन्हा करायला लोक घाबरतात. म्हणून गुन्हेगारी मुक्त देश म्हणूनही त्या देशांना, काही देशांना ओळखलं जातं. पण झाली जर शिक्षा तर त्याच्या पुढच्या जनरेशनने त्याचा आदर्श घ्यावा, एवढ्या चांगल्या प्रकारची शिक्षा त्याला दिली जाते की पुन्हा गुन्हा करायला नकोय. उदाहरणार्थ बदलापूरमध्ये एक केस झाली. म्हणजे ज्या मुलींना आपल्या स्वतःच्या शरीराची आणि अवयवांची ओळख होण्याच्या अगोदर एक नराधम, एक राक्षस हा त्यांच्यावर अन्याय करतो आणि त्याच्यानुसार मग बदलापूर पेटून उठतं. त्याचबरोबर कलकत्त्यातली ती हिंसक आणि एवढी विचित्र घटना आणि हे होऊन सुद्धा अशा व्यक्तींना अटक किंवा अशा व्यक्तींना दंड किंवा न्याय ह्या सगळ्या गोष्टी विलंब होत जातो. हे भारताची सिस्टम आहे. आपण नावाने ठेवत, कारण का तर वी आर इंडियन सिटीजन्स, ठीक आहे. त्याच्यानंतर टेलिग्राम सर्व्हिसेसवरती परिणाम होऊ शकतो, कारण ओनर हा जर तुरुंगात असेल तर ते टेलिग्राम चालवणार कोण. पण पॅरलल सिस्टम त्यांनी बनवून ठेवलेली असते. उदाहरण गंमत सांगतो तुम्हाला, पावेल दुरोव यांनी फक्त एकटेच टेलिग्रामचे फाउंडर नाही तर त्यांचा भाऊ सुद्धा टेलिग्रामचा फाउंडर आहे आणि म्हणून टेलिग्राम बंद होण्याची शक्यता खूप कमी आहे इंटरनॅशनल लेवलवरती. पण भारतात आता त्याची जाच पडताळणी सुरू आहे. जर बंदच झालं तर भारतापुरतं बंद होईल, परंतु जगामध्ये जर बंद झालं
तर ते इम्पॉसिबल आहे. पण भारतामध्ये बंद होऊ शकत नाही किंवा भारतामध्ये बंद झालं तर त्याची कारणं कोणती आहे, त्याने बंद होऊ शकतं की नाही हे मात्र मी सविस्तरपणे शेवटी सांगणार आहे, कारणासहित पुराव्यासहित. ठीक आहे, बघूया आता इथं गंमत काय आहे. तर जसं टिकटॉक बंद झालं होतं, जसं द पायरेट बे यासारखे ॲप्लिकेशन बंद झाले, तसं टेलिग्राम सुद्धा बंद पडू शकतं. आणि टेलिग्रामवरती अगदी VVIP डाटा जर काही असेल तर तुम्ही बॅकअप घेऊन ठेवला पाहिजे आणि तो कुठल्या तरी पेनड्राईव्हमध्ये किंवा सिस्टममध्ये तुमचा ठेवा. हे एक सिक्युरिटी अलार्म आहे, हे अर्ली बिफोर अर्थातच आपण म्हणू काय तर हे संकट येण्याच्या अगोदरची सूचना आहे. आणि म्हणून तुमचा इम्पॉर्टंट डाटा, बुक्स किंवा काही मटेरियल असेल, काही लिंक्स असतील, काही मेसेज असतील तर हे बॅकअपला घेऊन ठेवा, नक्कीच घेऊन ठेवा, कारण त्याचा फायदा होणार आहे. बंद हो किंवा न हो तर तो इतर ठिकाणी असायला पाहिजे, सेवा असायला पाहिजे. आता यांच्यावरती आरोप कोणकोणते झाले होते, काही नॅशनल इंटरनॅशनल न्यूजचे आर्टिकल्स इथे घेतलेले आहेत की टेलिग्राम मे बी बॅन इन इंडिया. ठीक आहे, इफ दिस चार्जेस कम्स ट्रू, म्हणजे हे असू शकतात, बंद होऊ शकतं. त्यानंतर फेड अरेस्टेड टेलिग्राम CEO पावेल दुरो क्लेम ही हॅज fathered 100 kids. ठीक आहे, त्याच्यानंतर टेलिग्राम CEO पावेल दुरो नेटवर्थ, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ऑल इन्फॉर्मेशन दिली. का तर यांना जेव्हा अटक झाली तर त्यावेळी यांच्याबद्दलची माहिती दिली. आता ह्या सगळ्या ज्या न्यूज आहेत तर याच्यामध्ये आपल्या लोकमत न्यूजपेपरने भर घातली आणि त्याला ऑथेंटिक अशा प्रकारचे एक स्वरूप आणून दिलं. काय म्हणतात टेलीच्यावरती, तर टेलिग्रामवरती भारतात लवकरच बंदी आणली जाऊ शकते, कारण टेलिग्राम या मेसेजिंग ॲपचे संस्थापक CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरो जे आहेत त्यांना शनिवारी पॅरिस या ठिकाणी त्यांना अटक झाली. आता या पार्श्वभूमीवरती खंडणी आणि जुगार आदी कारवायामध्ये ह्या ॲप्लिकेशनचा सहभाग आहे असं फ्रान्सने आरोप दिले. फ्रान्सने आरोप 2 लावले, एक खंडणी आणि दुसरा जुगार. भारताचे आरोप कोणते आहेत हे आपण पुढे बघणार आहोत. मग ह्या ॲपचा समावेश नाही याचा तपास करण्यासाठी टेलिग्रामवरती अति विचार केला जातोय की बंद करायचं की नाही. भारत सरकार याच्यावरती विचार करते. बा भारत सरकारने विचार का करावा, टेलिग्रामवरती आतापर्यंत म्हणजे 2013ला बनलं, 15-16 पासून भारतात आलं, मग भारताला आता का जाग आली तर त्यांना अटक झाली म्हणून. पण भारताने आता लेटेस्टमध्ये काही घटना घडल्या त्याचा आरोपी म्हणून टेलिग्रामला आरोपीच्या पिंजऱ्यात बसवलं. आता कोणकोणते आरोप झाले ते पण आपल्याला बघायचं आहे. बघूया, टेलिग्राम ॲपवरती सुरू असणारी गुन्हेगारी कारवाई रोखण्यामध्ये अपयश आलेलं आहे, हे टेलिग्रामवरती सर्वात मोठा आरोप ठेवला. या पार्श्वभूमीवरती भारताचं IT मंत्रालय असेल किंवा गृह मंत्रालय असेल किंवा सायबर असेल किंवा जेवढे काही रॉ वगैरे आहे तर या सगळ्यांनी काय केलं, सगळ्यांनी कोऑर्डिनेशन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर अँड इलेक्ट्रॉनिक व IT मंत्रालय जे आहे तर यांनी अधिकृत टेलिग्रामवरील दैनंदिन व्यवहार आहेत जे मेसेजिंग होतं दैनंदिन डेली बेसिसवरती तर या सगळ्यांचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली. आणि भारतामध्ये 50 लाखापेक्षा जास्त युजर आहेत. हां, हे खोटा आकडा आहे, पण याच्यापेक्षा जास्त युजर्स आहेत. 50 लाख खूप कमी झालं, मग 1% पण नाही, अर्धा टक्के पण नाही सांगितलं याने लोकमतने, तो खोटा आकडा आहे. कालच एका न्यूज चॅनलने खूप मोठी आकडेवारी सांगितली आणि ते सत्य असावे. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे टेलिग्रामचे काही ॲडमिन्स आहेत, त्यांचे चॅनल आहेत 2-2, 3-3, 4-4 लाखाचे. विचार करा, 4 लाख 5 लाख टेलिग्रामचं एकच चॅनल महाराष्ट्रात इथं असेल MPC मध्ये, तर मग ऑल ओव्हर इंडियामध्ये चॅनल्स किती असतील बरं. याच्यामध्ये एज्युकेशनल आहे, त्याच्यामध्ये मूवीज आहे, त्याच्यामध्ये पोर्नोग्राफीचे चॅनल्स, याच्यामध्ये टाइमपास करणारे पण आहे, त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज करणारे आहेत. आणि अजून एक आहे, सगळ्या लोकांचं मत असं झालं आहे की एखाद्या गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो ती गोष्ट संपली पाहिजे. म्हणून ह्या टेलिग्राममध्ये काही लोकांनी एवढा अतिरेक केला की तो नाही व्हायला पाहिजे होता. म्हणून सगळ्यांचं मत असं आहे की बंद झालं पाहिजे. पण बघूया पुढे ट्विस्ट आहे, अजून इन्फॉर्मेशन खूप ऑथेंटिक दिलेली आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि टेलिग्रामचे युजर्स एवढे आहेत आणि अकाउंट्स ब्लॉक करण्यापर्यंत हा निर्णय घेतला जाऊ शकतो भारत सरकारकडून. ही लोकमतची न्यूज आहे, हे 2-3 दिवसापूर्वीची. ठीक आहे, आता भारतामध्ये विशेष आभार आजतकचे. आजतक ह्या यूट्यूबवरती न्यूज चॅनलने काही डाटा दिलेला आहे, तो डाटा आपण इथं फ्लॅश करतो आणि सौजन्य म्हणजेच आजतकला सांगतो की आजतकचा हा डाटा आहे. आजतकने काय केलेला आहे तर जवळपास 95 करोड टेलिग्रामचे युजर्स आहेत. 1 अब्जाच्या आसपास 95 करोड, जो काही का एवढे युजर्स असतात का कुठे. आता भारतामध्ये सर्वात जास्त युजर्स आहेत, जवळपास 10 करोड. हा आजतकने दिलेला डाटा आहे, 10 करोड युजर्स आहेत. आणि याच्यानंतर मग बाकीचे जे देश आहेत म्हणजे इंडोनेशिया 2.7 करोड आहे, अमेरिका इतर रशिया 3.4, अमेरिका आहे 2.68 करोड, ब्राझीलमध्ये 2.2 करोड आणि फ्रान्समध्ये फक्त किती आहेत तर 65 लाख युजर आहेत. 65 लाख युजर म्हणजे 1% आसपास सुद्धा नाही हे टेलिग्रामचे युजर. आणि तरी सुद्धा त्यांनी सिक्युरिटी सुरक्षिततेच्या कारणास्तव ह्या टेलिग्रामवरती बंदी घातली. बंदीचं कारण आपल्याला पुढे बघायचं आहे की नेमकं काय काय आहे. त्यानंतर टेलिग्रामवरती आरोप कोणकोणते ठेवण्यात आले आणि म्हणून भारतामध्ये म्हणजे भारताने आजतकने दिलेला डाटा, भारताने टेलिग्रामवरती बंदी का करू नये
याच्यासाठी भारताने कारणं दिलेले आहेत. पहिलं कारण सर्वात महत्त्वाचं आहे पोर्नोग्राफी. काही टेलिग्रामचे चॅनल्स जशा पद्धतीनं इथं पैसे घेऊन काही ॲडमिन्स ॲडव्हर्टाईज टाकतात, तशाच पद्धतीनं काही लोक पैसे घेऊन पोर्नोग्राफीचे व्हिडिओ शेअर करतात आणि त्यांचे काही प्रायव्हेट चॅनल्स असतात. आणि म्हणूनच हे पोर्नोग्राफी एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे लहान लेकरांपासून मोठ्या माणसांपर्यंतचे पोर्नोग्राफीचे व्हिडिओ हे शेअर केले जातात की हे चुकीचं होतं टोटल. आणि म्हणूनच यांनी काय केलं, एक कारण दिलं होतं पोर्नोग्राफी. पण भारतामध्ये सर्वात मोठं कारण कोणतं आहे तर टेररिस्ट आतंकवाद. जम्मू काश्मीरमध्ये नुकतंच एक अटॅक झाला आणि त्या अटॅकच्या पाठीमागं टेलिग्रामवरती सर्वात जास्त माहिती स्प्रेड केली जात होती. आणि टेलिग्राममुळंच युजर असला की कोणीच कोणाला सापडू शकत नाही, शोधू शकत नाही, टेलिग्राम हॅक करू शकत नाही. आणि म्हणूनच त्याचबरोबर जमाते इस्लाम वगैरे ह्या ज्या संघटना आहेत तर ह्या संघटनांचे टेलिग्रामचे चॅनल होते, त्यांचे काही ग्रुप्स होते. मग याच्यामधून मेसेज जो स्प्रेड केला जातो तर तो खूप भयंकर आणि त्याच्यामुळे दहशतवादी कारवाया बंद कराव्या याच्यासाठी ह्या टेलिग्रामवरती का बंदी आणू नये. याच्यानंतर सायबर फ्रॉड, खूप सारे सायबर फ्रॉड होतात. तुम्हाला अननोन युजर नेमवरून जर कोणी बोलत असेल तर तुम्ही त्याला जिंदगीभर शोधू शकत नाही की हा नेमका कोण पर्सन आहे. अगदी घरातला जवळ आहे. माझा एक मित्र आहे, सांगतो गंमत त्याची. माझा एक मित्र आहे, त्यानं घरातल्या सगळ्यांचे मोबाईल नंबर्स वापरले आणि टेलिग्रामचे युजर नेम बनवले. आणि तो याच्यावरून बोलतो, त्याच्यावरून बोलतो, त्याच्यावरून बोलतो आणि एवढा खोटं बोलतो की जाम खोटं बोलतो. म्हणजे त्याची काही सीमाच नाही, परिसीमा. अर्थातच सांगायचं एक आहे की सायबर क्राईम एवढ्या मोठ्या प्रमाणात होतात. त्यानंतर अजून काय आहे तर इथं ड्रग्सची तस्करी. ड्रग्स आता कुठं मिळणार आहे, कसं मिळणार आहे. व्हॉट्सअपचे मेसेजिंग ॲप तुम्ही काढू शकता बाहेर, पण टेलिग्रामचे नाही निघत आहे. याच्यानंतर दुसरं काय आहे, लहान मुलांची तस्करी. ठीक आहे, लहान मुलांची ह्युमन ट्रॅफिकिंग आणि काही फेक न्यूज आहेत. ह्या सगळ्या गोष्टीमुळं टेलिग्रामवरती का बॅन आणू नये असं भारत सरकारचं मत आहे. आणि म्हणून भारत सरकार याच्यावरती आता विचार करते, अभ्यास करते. अजून पुढे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता झी न्यूजनी पण न्यूज दिली होती, भारत सरकारने सोशल ॲप टेलिग्राम को किया बैन, जल्द ही प्ले स्टोर से हटा लिया जाएगी ॲप. ठीक आहे, आता याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आणि हे कधी अंमलात येऊ शकतं, झी न्यूजनं टाकलेलं आहे. आता 2-4 दिवसापूर्वीचं कधी अंमलात येऊ शकतं, ज्याच्यावरती IT सेल असेल भारताची किंवा गृह मंत्रालय असेल किंवा डिफेन्स असेल तर ह्या सगळ्यामधून जर ग्रीन सिग्नल, रेड सिग्नल आला की टेलिग्राम बंद, ग्रीन सिग्नल आला की विथ सिक्युरिटी तुम्ही चालवू शकता, देन टेलिग्राम कंटिन्यू भारतामध्ये राहू शकतं. आता यानंतर टेलिग्रामवरती आरोप कोणकोणते केलेले होते तर आता बघा, फ्रेश काही एक्झाम्स झाल्या होत्या. UGC नेटचा पेपर हा लीक झाला. UGC नेटचा पेपर लीक झाला. UGC नेटचा म्हणजेच काय, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, असिस्टंट प्रोफेसर किंवा JRF पदासाठीचा. आणि तो पेपर लीक झाला, तो पहिल्यांदा पेपर लीक झाला तो टेलिग्रामवरती आला. हे पहिला आरोप आहे. आता एवढंच काय जाऊ द्या तर हे जवळपास टेलिग्रामवरती 5,000 रुपयाला हा पेपर विकला गेला परीक्षेच्या अगोदरच. आणि म्हणून ती एक्झाम आता पोस्टपोन झाली होती, 25 ऑगस्टची एक्झाम. याच्यानंतर तेवढंच काय तर याच्यावरती CBIनं सुद्धा जेव्हा जात पडताळणी केली तर त्यावेळी आरोपी टेलिग्राम बनलेलं होतं. पण एवढंच काय, उत्तर प्रदेशमध्ये जी आता परीक्षा झाली पोलीस कॉन्स्टेबल किंवा या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे, तिथं सुद्धा टेलिग्रामवरती पहिल्यांदा पेपर स्प्रेड झाला. एवढंच काय, महाराष्ट्रात जेव्हा तलाठी पेपर झाला तर तलाठीचा पेपर सुद्धा याच टेलिग्रामवरती फेमस झाला होता. अर्थातच सांगायचं तेवढं काय जाऊ द्या, शिक्षकांचे व्हिडिओ जेव्हा लीक होतात, उदाहरणार्थ रिस्पेक्टेड महेश पाटील सर असतील किंवा आदरणीय सचिन भस्के सर असतील किंवा रिस्पेक्टेड सचिन ढवळे सर असतील किंवा एवन पवन माळी सर, त्या सगळ्यांचे व्हिडिओ कुठे आले, टेलिग्रामवरतीच आले. म्हणजे व्हॉट्सअपवरती एवढा मोठा व्हिडिओ तुम्ही शेअर करू नाही शकत आहे किंवा इतर कोणतेही मेसेजिंग ॲप आहे तर त्याच्यावरती शेअर नाही करू शकत. टेलिग्रामला 5-5, 10-10 GB व्हिडिओ इथं तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. ठीक आहे, आणि म्हणूनच हे टेलिग्राम ॲप्लिकेशन जे आहे तर एवढं अनसेक्युअर आहे व्हिडिओच्या बाबतीत किंवा डाटा स्प्रेड करण्याच्या बाबतीमध्ये. आता हे वेगवेगळ्या जात समुदाय यांच्या विरोधामध्ये एक विद्वेष किंवा एक असंतोषाची भावना पसरवण्यासाठी टेलिग्रामचा वापर केला. त्याचबरोबर इथं वेगवेगळ्या म्हणजे टेलिग्राम आहे, यूट्यूब आहे, हे सगळ्या गोष्टींमध्ये भारत आणि पाकिस्तान किंवा जे विरोधी देश आहेत तर यांच्यामध्ये माहोल बिघडवण्याचं काम हे टेलिग्रामवरती केलं जातं. आणि म्हणूनच आता यूट्यूब आहे पण टेलिग्रामवरतीच आता आरोपीच्या पिंजऱ्यात बसवलं. तर कारण सांगतो तुम्हाला की टेलिग्रामवरतीच का बॅन. तुम्ही म्हणाल, प्रश्न पडला असेल 100% की यूट्यूबवरती पण बॅन असायला पाहिजे. यूट्यूबवरती तर पाहिजे नाही पाहिजे तोही डाटा आहे. टेलिग्रामला थोडेसे लिमिटेशन्स आहेत. यूट्यूबला एवढं ॲक्सेसेबल आहे की तुम्ही काही करू शकता. पण यूट्यूबवरती का बॅन नाही, इन्स्टावरती का बॅन नाही, फेसबुकवरती का बॅन नाही, ट्विटरवरती का नाही, याचंही कारण मी पुढे सांगणार आहे. कंटिन्यू ऐका. आता याच्यावरती पेपर लीक झाल्याचा आरोप केला आणि सरकारने याच्यावरती लवकरात लवकर काय केलं तर चौकशी आयोग सुद्धा बसवलेला आहे. आता पुढे जाऊन हे आरोप आहे वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती आलेले. आज तकने परत आलं की भारत में बढ़ सकते टेलिग्राम की मुश्किलें, IT मंत्रालय ने होम मिनिस्ट्री से मांगी डिटेल्स. ठीक आहे, त्यानंतर पुढं आता मुश्किल में फसा टेलिग्राम. हे अडचणीत आलेले टेलिग्राम का तर याच्या विरोधात वेगवेगळे पुरावे, वेगवेगळे कारणं आणि आत्ता जाच पडताळणीमध्ये वेगवेगळं काहीतरी सापडत गेलेलं आहे. आता यानंतर अजून एक महत्त्वाचं की
इथं टेलिग्रामच्या CEO जो आहे तर यांना अटक झाली. त्याचबरोबर MPPSC म्हणजे मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन यांचा पेपर सुद्धा इथं आलेला होता. इंदोर पोलीस भरतीचा पेपर टेलिग्रामवरती पब्लिश झाला होता. ह्या काही न्यूज आहेत, हे त्याचे पुरावे आहेत. आणि भारतात टेलिग्राममध्ये आता महाराष्ट्र टाइम्स जो आहे तर यानं काही महत्त्वाची न्यूज दिली होती की टेलिग्रामचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी काही चांगली बातमी नाही, विशेषतः चांगली बातमी नाही, आपल्यासाठी तर नाहीच नाही, पण दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप टेलिग्रामवरती भारतात लवकरच बंदी घातली जाऊ शकते असं माटा सांगताय. कारण सध्या सरकारद्वारे टेलिग्रामची चौकशी सुरू आहे आणि जर सरकारला शंका जर सापडली तर ॲपचा वापर खंडणी आणि जुगार यासारखे बेकायदेशीर, त्याचबरोबर ह्युमन ट्रॅफिकिंग, टेररिस्ट आणि त्याचबरोबर पोर्नोग्राफी किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी केला जातोय आणि अशा बेकायदेशीर कामांसाठी जर वापरला जात असेल तर भारत सरकार नेमकं खपवून घेतलं जाणार नाही, मग भारतामध्ये ॲप्लिकेशनवर बंदी आणली जाऊ शकते. हे कारण त्याचं सांगितलंय. मग भारतात बंदी आणली जाऊ शकते का किंवा भारतात बंद होईल का, हा सर्वात मोठा बिग क्वेश्चन आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये. म्हणूनच सगळ्यांनी महापूर आणलंय. आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, आमचं इन्स्टा जॉईन करा, आमचं यूट्यूब जॉईन करा. एवढा महापूर आलाय की पाहिजे तेच घ्या आणि पाहिजे ते घेऊ नका. विशेष उदाहरणे सांगतो काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. एक माणूस बुद्धांकडे आला, सांगितलं मला खूप दुःख आहे, काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं ते सांगतो तुम्हाला. सोडायलाही शिकलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही, नाहीतर आयुष्याचा आनंद कधी घेणार आहे तुम्ही. बुद्धांकडे आला, खूप दुःखी होता, मला खूप दुःख आहे, प्रचंड दुःख आहे. बुद्धांनी सांगितलं होतं सकाळी 6 वाजता माझ्याकडे. 6 वाजता आला तो, 6च्या अगोदर येऊन बसला. बुद्ध निघाले वॉकिंगला, जंगलामध्ये गेले. बराच वेळ जात असताना बुद्धांनी काहीच बोलले ना, तो पाठीमागं आला. पाठीमागं येत असताना पाठीमागं एक त्याला वळून बघितलं बुद्धाने, तो माणूस अजून चालतोयच आपल्याबरोबर. त्यालाही प्रश्न पडला, बुद्ध महाराज मला काही बोलत नाहीत. बुद्धाने एक इशारा केला, ते दगड उचला. दगड थोडासा हेवी होता, वजनदार होता, त्यानं उचलला कारण ऑर्डर आली त्याची, ठीक आहे. उचलला आणि उचलल्यानंतर पुन्हा चालू लागला. बुद्धांना जेव्हा युटर्न घ्यायचं होतं, फिरून यायचं होतं, त्यावेळी त्यांनी परत पाठीमागे बघितलं तर त्या माणसाला विचारलं, अरे तो अजून दगड उचललाय का, ओझनही झालं का? ते म्हटलं झालंय. मग टाकलं नाही का? नाही टाकला, तुम्ही सांगितलंच नाही. अरे राजा, तुला जर ओझं होतंय तर तू आज्ञा का पाळत बसलाय? ओझं होतं तर फेकून दे ना. अर्थातच हे सगळ्या गोष्टी ओझं होते ना, फेकून द्यायला शिकलं पाहिजे, ठीक आहे. आता टेलिग्रामवरती भारतात अशा प्रकारचे जर बंदी आणलीच तर आपण ऑप्शन म्हणून आपला डाटा बॅकअपला कुठेतरी ठेवला पाहिजे. आता पेपर लीक से स्टॉक में फ्रॉड तक भारत सरकार को नहीं खटक रहा टेलिग्राम. म्हणजे ह्या सगळ्या पेपर लीक असेल किंवा सगळ्या गोष्टीमुळं ह्या सगळे होऊ शकतात. आता आरोपाचं कारण म्हणजे टेलिग्राम का बंद होऊ शकतं, मी याचं कारण पहिल्यांदा सांगितलं होतं. पुन्हा हे कारण एकदा इथं सांगून जातं. पोर्नोग्राफी, पोर्न व्हिडिओज खूप सारे शेअर होत होतात आणि इझी अवेलेबल आहे टेलिग्रामवरती. आता सर्च करत बसू नका तुम्ही लोक, नाहीतर सांगितलेलं असतं घरात एका म्हाताऱ्याला सांगितलेलं असतं, बाबा या बोर्डला हात लावू नका, तिथं करंट लागतो. बाबा म्हणतो की नेमकं काय आहे त्या बोर्डमध्ये आणि ते लावता हात तिथं जाऊन, म्हणजे करू नका म्हटलं की आपण लोक करतो. हे सर्च करत बसू नका. हां, आपण एवढे काही लहान लेकरं नाही. तर पोर्नोग्राफीचे व्हिडिओ खूप सारे अवेलेबल आहेत, ठीक आहे. त्यानंतर सायबर क्राईमचे व्हिडिओ आहेत. त्याच्याबरोबर इथं ड्रग्स यांची तस्करी केली जाते, त्याचबरोबर लहान मुलांचं ट्रॅफिकिंग होतं, फेक न्यूज असतात आणि सर्वात महत्त्वाचं भारतासाठीचं सेफ्टी आणि सिक्युरिटीचं कारण आहे दहशतवादी संघटना टेलिग्रामचा वापर करतात. आणि आता JK मध्ये एक अटॅक झाला, तो टेलिग्राम मेसेजिंग ॲप्लिकेशनमधून काही मेसेज स्प्रेड होत होते, ठीक आहे. आणि म्हणूनच हे टेलिग्राम बंद का होऊ नये याचं कारण आहे. आता भारतामध्ये टेलिग्राम बंद होऊ शकत नाही. भारतामध्ये का होऊ शकत नाही याचं एक सर्वात सुंदर बेस्ट उदाहरण आज तक इथं दिलेलं होतं. तेच मी तुम्हाला माझ्या भाषेत समजावून सांगतोय. बघा, यूट्यूबचा फाउंडर कोण आहे? यूट्यूबवरती टेलिग्राम सारखं कंटेंट नाही का? जास्त आहे, समजत नाही आपल्याला. यूट्यूबवरती एवढा भयंकर कंटेंट आहे, पण यूट्यूबचा फाउंडर यूट्यूब अमेरिकेचा आहे. फेसबुकवरती नाही का कितीतरी मराठाचा कंटेंट आहे जो टेलिग्रामवरती अद्याप आलेला नाही, यायचा आहे. फेसबुक फाउंडर अमेरिका, फेसबुक अमेरिकेचा आहे, नाही बंद होत कधी. त्याच्यानंतर इंस्टाग्राम नाही का काय मिळत, अहो नाचणाऱ्यांपासून डान्स करणाऱ्यांपासून अगदी गाणाऱ्यांपर्यंत, उड्या मारणाऱ्यांपासून झोपण्यापर्यंत सगळे इथं अवेलेबल आहे. पण हे अमेरिकेचे फाउंडर अमेरिकेचं आहे. त्याच्यानंतर गुगल कोणाचं आहे? काही शोधा, काही सापडून जातं. तुम्ही जर स्वतः हरवलं तरी तू गुगलमधून सापडतं. आता तर ChatGPT आले आणि परवा एका विद्यार्थ्याने माझं विचारलं, होई सचिन गोळीक, अरे तर सगळी माहिती दिली, जेवढी माहिती मलाही माहीत नव्हती. इंटरेस्टिंग होतं ते. हां, मी टाकलेलं टेलिग्रामवरती, बघा एकदा. चला, आता हे गुगलवरती, पण हे कुठलं आहे? अमेरिकेचं आहे, होत नाही. आता व्हॉट्सअप किती भयंकर आहे हो. ॲडमिनवरतीच गुन्हा होता दाखल, पण व्हॉट्सअप कुठलं आहे? अमेरिकेचं. ओनर कोण आहे? अमेरिकेचं आहे. बंद होणार आहे? नाही. आता त्यानंतर अजून एक घेऊ आपण इथं दुसरं, टिकटॉक नावाचं ॲप्लिकेशन कुठलं होतं? चायनाचं होतं. आणि चायनाचं असल्यामुळं त्याच्यावरती बॅन आला भारतामध्ये. कारण भारत आणि चायना यांचं थोडी जमणार आहे.
अमेरिका चायना यांचं थोडी जमणार आहे. आणि भारत अमेरिकेच्या जवळ आहे फक्त असं मुलामा दिल्यासारखं. रशियाच्या जवळ आतमधून आहे, हृदयातून आतमध्ये, बंद नाही होते, लक्षात ठेवा. कारण का ते गंमत सांगतो तुम्हाला. आता हे अमेरिकेचं नाही ना टेलिग्राम, आणि म्हणून इथे याच्यावरती युरोपियन देशामध्ये बंदी किंवा इकडं अमेरिकेमध्ये बंदी घातली जाऊ शकते. कारण का तर चायना आणि रशिया हे अमेरिकेचे पहिल्यापासूनचे स्पर्धक प्रतिस्पर्धक, शीतयुद्धाच्या कालावधीपासून आता अर्थव्यवस्थेच्या गटापर्यंत जाऊपर्यंत हे दोन्ही स्पर्धक आहेत, तिन्ही देश. ठीक आहे. आणि म्हणून अमेरिकेला हे सगळे ॲप्लिकेशन जर अमेरिका चालवत आहे तर मग याच्यावरती कधी बंदी, यांच्या सीईओला कधी अटक किंवा यांच्यावरती आरोप प्रत्यारोप कधीच नाही झाला, जिंदगीत होणार पण नाही. का तर आपला तो पिंट्या, दुसऱ्याचं ते बाब्या, हे दुसरं आपलं पिंटे आहे आणि दुसऱ्याचं बाबे, म्हणून त्याच्यावरती बंदी आणली जाऊ शकते. जसं या बाब्याला आता बंद केलं भारतातून, अनेक कलाकार होता राहिले, अनेक अगदी ॲक्टर आणि ॲक्ट्रेस बनता राहून गेले, आता इन्स्टा किंवा रील्समधून बनतातच ते. पण हे टेलिग्रामवरती का बंदी आणली तर हे अमेरिकेचं नाही ना, हे मोठ्या पॉवरफुल देशाचं नाही, हे रशियाचं आहे. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये वाद, त्याचबरोबर अमेरिकेने युक्रेनची बाजू, आणि त्याचबरोबर ह्या टिकटॉकला भारत आणि चायना यांच्यामध्ये संबंध थोडेसे खराब झाले, म्हणजे डोमलांगची घटना, मग टिकटॉकवरती बंदी आणली. तशाच प्रकारे ह्या टेलिग्रामवरती अमेरिका किंवा अमेरिका समर्थक देश हे बंदी आणू शकतात. आणि म्हणूनच भारत हा अमेरिकेला नाराज करू शकत नाही, म्हणून कदाचित आणली तर बंदी आणू शकतो. पण अजून त्याच्या पुढे जाऊन मी ट्विस्ट तुम्हाला सांगतोय, समजलं हे सगळं. आता त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की इथं टेलिग्राम बॅन इन इंडिया असं एका याच्यात दिलेलं आहे, फेसिंग सम इश्यूज. ठीक आहे. त्यानंतर आता भारतामध्ये त्याची तपासणी चालू आहे. जर काही सत्य उघडकीस आलं तर टेलिग्राम बंद होऊ शकतं, पण टेलिग्राम बंद होणार नाही याचं एक मी ठोस कारण तुम्हाला सांगतो. 1945 मध्ये दुसरं जागतिक महायुद्ध संपलं आणि 45 मध्ये दोन देश सर्वात पॉवरफुल बनले होते. एक होता अमेरिका, दुसरा होता सोव्हिएत संघ. सोव्हिएत संघ म्हणतो रशिया नाही, रशिया 1991 मध्ये बनलेला, 91 मध्ये बनलेला आहे. तर जो सोव्हिएत संघ जो होता, तर अमेरिका आणि रशिया ह्या दोघांमध्ये अशी रेस लागली की हु इज द पॉवरफुल कंट्री इन द वर्ल्ड. आणि पॉवरफुल कंट्रीजमध्ये अमेरिका रशिया मग स्पेस पासून डिफेन्स पासून सगळ्या बाबतीमध्ये दोघांमध्ये रेस लागली. आता ह्या रेसमध्ये गंमत काय झाली सांगतो तुम्हाला. 1991 मध्ये 1991 LPG धोरण भारतात आलं, त्याच वेळी ह्या रशियानं जर्मनीच्या बर्लिन पर्यंत आत घुसखोरी करून जी भिंत बनवलेली होती ती भिंत 1991 ला पाडली, बर्लिनची भिंत पडली. आणि मग रशियाचं विघटन झालं. सोव्हिएत संघाचं जेव्हा विघटन झालं तर त्यावेळी 15 देश वेगळे बाहेर निघाले होते, छोटे मोठे 15 देशांची नावं इथे दिलेली आहेत. हे 15 स्वतंत्र देश बनले ह्या सोव्हिएत संघ या युनियनमधून. ठीक आहे. आणि 15 देश बाहेर पडले, त्यामध्ये आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, इस्टोनिया, जॉर्जिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, युक्रेन, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, रशिया, मालदोवा, लिथुआनिया आणि लाटविया आणि युक्रेन, हे सगळे देश असे बनले 15 देश. आता गंमत अशी झाली, मग रशियाची पॉवर डिवाइड झाली 15 देशामध्ये, आणि म्हणून इथं रशिया नावाचा एक छोटासा देश बनला, तो मोठा देश बनला, जो क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश आहे, तोही बनला. आता गंमत अशी आहे की 1962चं एक युद्ध आहे भारत आणि चायनाचं, आणि त्याच्यानंतर 1965चं युद्ध आहे. तर 1962 भारत आणि पाकिस्तान या युद्धाच्या दरम्यान आपण अमेरिकेला शस्त्र पुरवठा द्या, आम्हाला शस्त्रांचा पुरवठा आपल्याला करा असं सांगितलं. पण इथं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जवाहरलाल नेहरू खूप हुशार होते, आताच्या लोकांना जरी वाटत नसलं तरी. आणि यांनी काय केलं तर शीतयुद्धाच्या कालावधीमध्ये ना अमेरिका ना रशिया दोघांची भूमिका घ्यायची नाही, तर आपण दोघांच्या मध्ये मध्यस्थ राहायचं. आणि मध्यस्थ राहिला म्हणून अमेरिकेनं आपल्याला कधीच डिफेन्स पॉवर किंवा डिफेन्स ॲनिमेशन्स जे आहे तर हे काहीही त्यांनी सप्लाय केलेलं नाही. डिफेन्स रिलेटेड आर्म कधीच आपल्याला सप्लाय नाही केलं. अमेरिकेनं जे सगळ्यात जास्त सप्लाय केलं तर ते रशियाने सप्लाय केलेलं होतं. म्हणून भारताच्या आत्ताच्या साठ्यामध्ये भारताकडे मिग 21, 23, 27, 29, सुखोई, बोईंग आणि त्याचबरोबर हे जे सगळे मिग आणि सुखोई, हे MK-30I, हे जे सगळे फायटर जेट जे आहेत हे सगळे रशियाचे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा कारगिल सुरू होतं तर त्यावेळी इकडं टायगर हिलवरती पाकिस्तान होतं आणि खाली भारत होतं, पण खालून तोफांचा मारा वरती करायचा आहे, तोफाही तेवढ्या पॉवरफुल असायला पाहिजेत. मग त्यामध्ये जो तोफा आणि रणगाड्यांनी भूमिका पार पाडली होती, तर ते कोणी दिलेलं होतं तर त्या सगळ्या तोफा आणि रणगाडे म्हणजेच काय तर T-99, आणि त्यालाच भारतामध्ये अर्जुन म्हणतो. अर्जुन म्हणजे पॉवरफुल, हे रणगाडे दिले, मिग दिलं, सुखोई दिलं. बरं एवढंच काय तर या रशियाने आपल्याला
विक्रांत आणि विक्रमादित्य ह्या अशा प्रकारच्या नावल शिप दिल्या. नावल INS इंडियन नावल शिप आणि ह्या एअरक्राफ्ट कॅरियर नावल शिप आहेत. याच्यामध्ये किती स्वाड्रन बसतात? 2-2, 3-3, 4-4 स्वाड्रन्स बसतात. एका स्वाड्रनमध्ये 18 हवाई जेट असतात, फायटर जेट असतात 18 आणि अशा 2, 3, 4 स्वाड्रन बसतात. एवढं हे मोठं नावल शिप असतं. म्हणजे पूर्ण गावच्या गाव, जिल्ह्याच्या जिल्हा आपल्या पाठीवरती बांधतं, बसवतं आणि समुद्रामध्ये सैर करतं. असे विक्रांत, विक्रमादित्य हे असली जहाजं आपल्याला दिली कोणी असतील तर रशियाने दिले. अमेरिकेनं अजून काहीच दिलेलं नाही. दिला असेल तर आताच्या लेटेस्ट कालावधीमध्ये काही हेलिकॉप्टर्स दिलेले आहेत, तो पण 500च्या ऐवजी 1000 करोड रुपये घेऊन दिले असतील. पण रशियाने भारताला सर्वात जास्त मदत केलेली आहे डिफेन्सच्या बाबतीमध्ये. एवढंच काय, रशियाला शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं आणि त्यांनी गुरिल्ला पद्धत वापरायला सुरुवात केली. रशिया म्हणतो की आमच्याकडे जर राज कपूर आणि अण्णाभाऊ साठे जर दिले तर आम्ही रशियाचं सगळं वैभव तुम्हाला देऊ शकतो. म्हणून प्रतिभा पाटील यांनी खूप छान सुंदर वाक्य बोलले होत्या की रशियाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये भारताच्या व्यक्तींचं तिथं अर्थातच खूप मोठ्या प्रमाणात प्रेमाचे संबंध जोडलेले आहेत भारत आणि रशियाच्या मध्ये. म्हणून रशिया ह्या पावेल दुराव यांचं समर्थन करेलच, सुटका पण होऊ शकते आणि सर्वात मोठं जे ॲप्लिकेशन आहे त्याचे युजर जगामध्ये जर कोणत्या देशात असतील तर भारतामध्ये हे ॲप्लिकेशन बंद होण्याची शक्यता खूप कमी आहे. पण सत्य काय आहे की चौकशी सुरू आहे. अफवा कोणत्या आहेत? अफवा नाहीतच याच्यामध्ये. काय सत्य आहे? आरोप झालेले आहेत आणि हे कंटेंट सगळा स्प्रेड होतोय, हे सगळं सत्य आहे. आणि आता पुढचं सत्य काय येणार आहे, भविष्य काय आहे, तर ह्या सत्याला जर कायद्याच्या चौकटीमध्ये घेऊन गेला तर 100% सांगतो की हे ॲप्लिकेशन 100% बंद होऊ शकतं. तरी पण बंद न होण्याची कारणं मी भारत आणि रशिया ह्या दोघांच्या संबंधावरती सांगितलेली आहेत. इथं काहीतरी टेलिग्राम वॉलेट बॅन केलेलं आहे बघा, म्हणून टेलिग्राम सुद्धा केव्हाही बंद करतं. अनसपोर्टेड रिजन हे वॉलेट अनअवेलेबल झालं इन युअर कंट्री. म्हणून सांगायचा उद्देश काय आहे, जर टेलिग्राम बंद झालं तर आपली पंचायत व्हायला नको. काही लोकांच्या ॲडव्हर्टाईजवाल्या लोकांची खूप मोठी पंचायत होऊन जाते बघा. आता जाहिराती कशा घ्यायच्या आणि जो अतिरेक वाढत होता टेलिग्रामवरचा तो नक्कीच कमी होईल. आमचंही असं मत होतं सगळ्यांचं की टेलिग्राम बंद व्हायला पाहिजे. पण आता दोन्ही तोंडाने बोलावं लागेल की टेलिग्राम बंदही झालं पाहिजे आणि टेलिग्राम बंदही नाही झालं पाहिजे. म्हणून आता मी पण थोडासा माझा या व्हिडिओच्या माध्यमातून स्वार्थ पाहतोय की व्हॉट्सअपचा आणि इंस्टाग्रामचे आपले दोन्ही चॅनल्स आहेत आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आणि सबस्क्राईब ह्या यूट्यूबला करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि आपलं व्हॉट्सअपचं चॅनल जॉईन करा, टेलिग्रामचे चॅनल जॉईन करून ठेवा. इतरांसारखा मी एवढा पण जास्त स्वार्थी नाही, पण काम जर असेल, फायदा जर होत असेल तर नक्कीच आपलं चॅनल जॉईन करा आणि फायदा होत नसेल तर सोडून द्या. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि अजून एक आहे, माझा नंबर पण इथं दिलेला आहे. ठीक आहे, तर हाही सेव्ह करून घ्या. हा नंबर कधी कुठे कसा फायदा होईल कोणाचा काही सांगता येत नाही, त्याच्यामुळे नंबर सेव्ह करा. तुमचं नाव आणि जिल्हा मला पाठवा, मी सेव्ह करून ठेवतो आणि तुम्हाला एक सुंदर मेसेज येईल. तो मेसेज असा येईल की तुमचं नाव आणि जिल्हा सेव्ह केलेला आहे मी, तुम्ही माझा नंबर सेव्ह करा आणि येत्या कालावधीमध्ये काही दिवसामध्ये तुम्ही तुमचं नाव एडिट करण्याची मला संधी द्या. रात्री 11 वाजता एक मेसेज आला एका मुलीचा, सांगितलं माफ करा मी उशिरा फोन केला. म्हटलं हरकत नाही बोला. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं एकदा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये नाव एडिट करण्याची संधी द्या. सर आज माझं नाव तुम्ही जे सेव्ह केलेलं आहे त्याच्या अगोदर फक्त PSI लावा. तर हे नाव एडिट करण्याची संधी परत द्या तुम्ही एकदा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि ह्या यूट्यूबला तक्ष अकॅडमीच्या यूट्यूबला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि लाईक पण करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ. सो तुम्हा सगळ्यांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. हॅपी रहा, फिरत रहा, एन्जॉय करा, हेल्दी रहा आणि निरोगी रहा. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.